नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। अखेर रयत क्रांती संघटनेच्या धरणे आंदोलनापुढे झुकले भूमी अभिलेख विभागाचे प्रशासन। 15 दिवसात मोजणीची कामं मार्गी लावण्याचा दिला शब्द। आंदोलन मागे। कोरेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या मोजणीचे पैसे भरून घेऊन देखील एकाही शेतकऱ्याची हद्द कायम केलेली नव्हती। भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू होता। वारंवार इशारा देऊन देखील त्यांच्या वागण्यामध्ये सुधारणा न झाल्याने रयत क्रांती संघटनेने शुक्रवारी सकाळी 11 वाजता थेट भूमी अभिलेख कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। प्रशासनाच्या वतीने मुख्यालय सहाय्यक अनिल राजपुरे व कर्मचारी विनायक जाधव यांनी येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या हद्दी कायम करून दिल्या जातील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी सांगितले। भूमी अभिलेख विभागाचा कोरेगावातील कारभार हा सध्या रामभरोसे सुरू असून या कार्यालयात काम करणारे मुख्यालय सहाय्यक, भूकरमापक, भूमापन अधिकारी व कर्मचारी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांशी व्यवस्थित वागत नाही। कार्यालयीन वेळेत कामकाज होत नाही। त्याचबरोबर केवळ तोंडी तारखांवर तारखा दिल्या जात होत्या, प्रत्यक्षात मात्र कामकाज होत नव्हते आदी तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत्या। याबाबत जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख हे देखील दुर्लक्ष करत होते। रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयीन कामकाजामध्ये बदल होण्यासाठी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगली वागणूक मिळावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून भूमी अभिलेख विभागाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते। अखेरीस शुक्रवारी सकाळी कोरेगाव तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांसमवेत मधुकर जाधव यांनी भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। उपअधीक्षक लता घरत या शासकीय कामकाजाच्या अनुषंगाने बैठकीसाठी बारामती येथे गेले असल्याने मुख्यालय सहाय्यक अनिल राजपुरे यांनी कर्मचारी विनायक जाधव यांच्या समवेत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। थेट आंदोलनस्थळी बैठक मारत त्यांनी मधुकर जाधव व आंदोलन शेतकऱ्यांशी मुद्देनिहाय चर्चा केली। 15 दिवसाच्या आत मोजणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हद्दी कायम करून दिल्या जातील असा शब्द यावेळी दिला। तसे लेखी पत्र देखील जाधव यांना देण्यात आले। तदनंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मागण्या म्हणजे यांनी अतितातडीचे पैसे भरून लोकांच्याकडून पैसे भरून 2-2 वर्ष पैसे भरून घेतले, मोजणी करून गेले, पण कुठल्याही शेतकऱ्यांच्या हद्द कायम करून दिलेली नाही। हद्द वाढ दाखवली नाही, त्याच्या पुन्हा दाखवली नाही। त्यामुळे आम्हाला ही आंदोलन करावं लागेल। आता सगळ्या मागण्या केलेल्या आहेत। 15 दिवसात जेवढे तक्रारी आहेत जेवढं निवारण करण्याचे त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत। 15 दिवसाच्या आत जर यांनी हद्दवाढी दाखवण्याचे लोकांच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीचे जर निवारण नाही केलं तर 16व्या दिवशी उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल। रहमतपूर नहरवाडी रस्त्यावरील रेल्वे भुयारी मार्गाला तलावाचे स्वरूप, रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, शेतकरी हैराण। मध्य रेल्वेने पुणे मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करत असताना ग्रामीण भागातील रेल्वे गेट बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्गाची उभारणी केली आहे। मात्र पावसाळ्यात हे भुयारी मार्ग तलावामध्ये रूपांतरित होत असून मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने ग्रामीण भागातील दळणवळण विस्कळीत झाले आहे। रहमतपूर ब्रह्मपुरी नहरवाडी रस्त्यावरील भुयारी मार्गामध्ये गेले आठवड्यापासून पाणी साचत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत। मध्य रेल्वेचा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेने फेर सर्वेक्षण करून भुयारी मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा रेल रोका आंदोलन केली जाईल असा इशारा नहरवाडीतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता पत्रकारांशी बोलताना दिला आहे। रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करत असताना मोठ्या प्रमाणावर रेल्वे गेट बंद करण्यात आले, त्याऐवजी भुयारी मार्गाची रचना करण्यात आली। ही रचना करत असताना स्थानिकांनी भौगोलिक रचनेचा अभ्यास न करता ठेकेदाराला वाटेल त्याप्रमाणे मार्ग बनवण्यात आल्याने अनेक मार्गामध्ये पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक ठप्प होते आहे। गेल्या आठवड्यात दररोज सायंकाळी होत असलेल्या जोरदार पावसामुळे रहमतपूर ब्रह्मपुरी नहरवाडी अंगापूर रस्ता पूर्णपणे बंद होत असून या भुयारी मार्गामध्ये 2 ते 2.5 फूट पाणी साचत आहे। पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्याने पाणी तेथे साचून राहत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। अन्य रस्ते देखील बंद झाले असून हाच एक रस्ता पर्याय म्हणून असताना देखील त्याचा वापर करता येत नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या माध्यमातून तातडीने कोरेगाव तालुक्यातील
मुंबईतील सर्वच रेल्वे भुयारी मार्गाचे सर्वेक्षण करावे, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडीअडचणी दूर कराव्यात, साचणाऱ्या पाण्याचा निचरा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नहरवाडी ब्रह्मपुरी या परिसराचा रहमतपूर शहराशी असलेला नित्याचा संपर्क तुटला आहे. भुयारी मार्गातील साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहन चालकांची वाहने पाण्यातच बंद पडली, त्यामध्ये वाहन चालकांचे मोठे नुकसान झाले. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी भुयारी मार्गाची योग्य व्यवस्था होईपर्यंत जुने रेल्वे गेट पूर्ववत सुरू करावे अशी मागणी नहरवाडी ब्रह्मपुरीसह अंगापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. बकरी ईद सण शांततेत साजरा करावा, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ. कोरेगाव पोलीस ठाण्यात मुस्लिम समाज बांधवांची बैठक. बकरी ईद हा मुस्लिम धर्मियांमधील पवित्र सण असून तो शांततेत साजरा करावा. या दिवशी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे. मुस्लिम समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी केले. सोमवारी साजरी होत असलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पोलीस ठाण्यातील आपल्या दालनामध्ये शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता बल्लाळ यांनी मुस्लिम समाज बांधवांची विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. राज्य सरकार व महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दलाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे प्राधान्याने पालन केले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, बकरी ईद सण शांततेत साजरा व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी समाज बांधवांनी कोरेगावातील बकरी ईदची परंपरा आदी बाबतची माहिती दिली. गोपनीय विभागाचे अंमलदार समाधान गाडवे यांनी आभार मानले. देऊर रेल्वे गेट पुन्हा एकदा शनिवार रविवारी 2 दिवस राहणार बंद. सातारा लोणंद पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत केले बदल. पुणे मिरज रेल्वे मार्गावर नवीन रेल्वे रूळ टाकण्याबरोबरच निरीक्षणासाठी देऊर तालुका कोरेगाव येथील सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट पुन्हा एकदा 2 दिवसांसाठी बंद ठेवले जाणार आहे. शनिवार दिनांक 15 जूनच्या सकाळी 7 वाजल्यापासून सोमवार दिनांक 16 जूनच्या सायंकाळी 7 वाजेपर्यंत सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश वाटा स्टेशन पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी सकाळी 10 वाजता काढण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे येथील बांधकाम विभागाने देऊर रेल्वे गेटच्या ठिकाणी नवीन रेल्वे रूळ टाकण्याच्या कामाबरोबरच निरीक्षणासाठी सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्ग 2 दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव सातारा जिल्हा पोलिसांकडे सादर केला होता. त्यानुसार पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात जाणारी वाहतूक काही अंशी विस्कळीत होणार आहे. पोलिसांनी काढलेल्या आदेशानुसार फलटण आणि लोणंद येथून साताऱ्याकडे येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने आदरकी फाटा येथील फौजी ढाबा, तळोळेसमुद्र वाघोली, पिंपोडे बुद्रुक वाघोली, आंबवडेसमुद्र वाघोली मार्गे साताऱ्याकडे वळवण्यात आली आहेत. जड वाहने खंडाळा मार्गे पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून वळवण्यात आली आहेत. सातारा व कोरेगावकडून येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने आंबवडेसमुद्र वाघोली, वाघोली, पिंपोडे बुद्रुक, तळोळेसमुद्र वाघोली मार्गे लोणंद अथवा आदरकी फाटा फौजी ढाबा मार्गे फलटणकडे जातील. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारांच्या एसटी बसेसना आंबवडेसमुद्र वाघोली येथून वाघोली, पिंपोडे बुद्रुक ते वाटा स्टेशन या मार्गावरून जाण्यासाठी आणि येण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचेही सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी नमूद केले आहे. सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरून वळवण्यात आली आहे त्या सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले असून आवश्यक तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहन चालकांनी आणि वाहन मालकांनी या अधिसूचनेचे पालन करून पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन वाटर स्टेशन पोलिसांनी केले आहे.